स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला, घरी या शब्दाची विभक्ती ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 तृतीय विभक्ती, 2 पंचमी विभक्ती, 3 सप्तमी विभक्ती, 4 षष्ठी विभक्ती। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सप्तमी विभक्ती। घरी या शब्दाची विभक्ती आहे सप्तमी विभक्ती। प्रश्न क्रमांक दुसरा, मुलांनी रांगेत चालावे या वाक्यातील प्रयोग ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 भाव्य प्रयोग, 4 अकर्मक कर्तरी प्रयोग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भाव्य प्रयोग। मुलांनी रांगेत चालावे या वाक्यातील प्रयोग आहे भाव्य प्रयोग। प्रश्न क्रमांक 3, भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 कानडी, 2 गुजराती, 3 पोर्तुगीज, 4 तमिळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कानडी। भाकरी हा शब्द कानडी या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 लता, 2 सरिता, 3 अनुराग, 4 निशा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 निशा। रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निशा। प्रश्न क्रमांक 5, जे टाळता येऊ शकत नाही असे अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। ऑप्शन क्रमांक 1 अनुज, 2 अपरिहार्य, 3 अग्रज, 4 अगम्य। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अपरिहार्य। जे टाळता येऊ शकत नाही असे त्यास अपरिहार्य असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 6, नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 वि वा शिरवाडकर, 2 केशव सूत, 3 दया पवार, 4 अनंत पंथी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वि वा शिरवाडकर। नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत वि वा शिरवाडकर। प्रश्न क्रमांक 7, महेशने लाडू खाल्ला असेल या वाक्याचा काळ ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 रीती वर्तमान काळ, 2 रीती भूतकाळ, 4 अपूर्ण वर्तमान काळ, 3 अपूर्ण वर्तमान काळ, 4 पूर्ण भविष्यकाळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पूर्ण भविष्यकाळ। महेशने लाडू खाल्ला असेल या वाक्याचा काळ आहे पूर्ण भविष्यकाळ। प्रश्न क्रमांक 8, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 वि वा शिरवाडकर, 2 भालचंद्र नेमाडे, 3 वि स खांडेकर, 4 दया पवार। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे। कोसला या कादंबरीचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे। प्रश्न क्रमांक 9, ज्याच्यावर उपकार केले गेले आहे असा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। ऑप्शन क्रमांक 1 उपकृत, 2 अपकृत, 4 कृपाळू, 3 कृपाळू, 4 भाग्यवान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उपकृत। ज्याच्यावर उपकार केले गेले आहे असा तो उपकृत। प्रश्न क्रमांक 10, तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेख। अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। ऑप्शन क्रमांक 1 कोरीव लेख, 2 सुवर्णलेख, 3 ताम्रपट, 4 शिलालेख। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ताम्रपट। तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख म्हणजे ताम्रपट होय। प्रश्न क्रमांक 11, त्याचे पत्र लिहून झाले या वाक्यातील प्रयोग ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 भाव्य प्रयोग, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोग। त्याचे पत्र लिहून झाले या वाक्यातील प्रयोग आहे कर्मणी प्रयोग। प्रश्न क्रमांक 12, मेघा सम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 यमक अलंकार, 2 रूपक अलंकार, 3 उपमा अलंकार, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उपमा अलंकार। मेघा सम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार आहे उपमा अलंकार। प्रश्न क्रमांक 13, कोणत्या प्रयोगामध्ये कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो? ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 भाव्य प्रयोग, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग। कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो। प्रश्न क्रमांक 14, सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 अज्ञाती वाक्य, 2 विद्यार्थी वाक्य, 4 संयुक्त वाक्य, 3 संयुक्त वाक्य, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अज्ञार्थी वाक्य। सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार आहे अज्ञार्थी वाक्य। प्रश्न क्रमांक 15, ज्या
वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 अज्ञाती वाक्य, 2 संयुक्त वाक्य, 3 केवल वाक्य, 4 मिश्र वाक्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 केवल वाक्य. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य असे म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.